कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून विश्रांती दिलेल्या पावसानं काल रात्रीपासून जोरदार हजेरी लावली आहे। दिवसभर संततधार सुरूच राहिली आहे। या सगळ्या बातमी संदर्भात सविस्तर आढावा देत आहेत आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर। रणजित, काय सांगाल, कोल्हापुरात सध्या पावसाची काय स्थिती आहे? गेली 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली होती। मात्र परवा दिवशीपासून रात्री मुसळधार पाऊस पडतोय तर दिवसभर कडाक्याचं ऊन पडतंय। असा हा ऊन पावसाचा खेळ चालू आहे। मात्र ज्या अर्थी संध्याकाळी जो पाऊस पडतोय त्यामुळे पंचगंगा नदीच्या पातळीमध्ये मोठी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मी सध्या कसबा बावडा परिसरातील पंचगंगा नदी पात्रात आहे आणि या ठिकाणी जो राजाराम बंधारा आहे, वडणगे ते कोल्हापूरला जोडणारा हा बंधारा आहे। यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते। या बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे सध्या वाहतूक थांबवण्यात आलेली आहे। बॅरिकेड्स लावून दोन्ही बाजूची वाहतूक पोलिसांनी थांबवलेली आहे। राजाराम बंधाऱ्यासह शिंगणापूर बंधारा सुद्धा सध्या पाण्याखाली गेलेला आहे। गेल्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत पावसाची संततधार कोल्हापूर जिल्ह्यासह महाराष्ट्रात चालूच आहे। मात्र या संपूर्ण कालावधीमध्ये राजाराम बंधारा 6व्यांदा पाण्याखाली गेलेला आहे। सध्या पूरसदृश परिस्थिती जरी कोल्हापुरात नसली तरीही हळूहळू ज्या पद्धतीनं पाऊस वाढतोय त्या पद्धतीनं आता बंधारे पाण्याखाली जात आहेत आणि जर पावसाचा जोर वाढला तर शेतकऱ्यांनी, नागरिकांनी दक्षता घ्यावी, सुरक्षित राहावं असं आवाहन सुद्धा जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे। धन्यवाद रणजित, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय पंचगंगा नदीनं पाणी पातळी ओलांडली। कोल्हापुरात मुसळधार पाऊस पडतोय। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।